नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दारूच्या नशेत घेतला बायकोचा जीव. ही घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असणाऱ्या बुडगी या गावामध्ये घडली असून त्या गावामध्ये राहणारा आत्माराम पावरा या तरुणाचे लग्न शिरपूर तालुक्यातील कोळी नावाच्या गावातील शिवदास पावरा यांच्या सुमन नावाच्या मुलीशी झाले. त्यानंतर दोघेही नवरा बायको अगदी आनंदात राहू लागले व दोघेही कष्ट करून आपला संसार चालवित होते. असे असताना आत्माराम याला दारुड्या मित्रांची संगत लागली व तो अधूनमधून दारू पिऊन घरी येऊ लागला. दारू पिणे हे आदिवासी समाजात गैर मानले जात नसल्यामुळे सुरुवातीला आत्माराम दारू पिऊन येत असताना सुमनला काही विशेष असे वाटले नाही. पण आता आत्माराम हा दररोजच दारू पिऊन घरी येऊ लागला. त्याचे दुष्परिणाम हे त्याची बायको सुमनला जाणवू लागले. यापूर्वी काम संपल्यानंतर आत्माराम हा तात्काळ घरी यायचा व घरकामातही तो आपल्या बायकोला मदत करायचा. त्यांची वेळेवर जेवण व्हायचे व ते वेळेवर झोपी जायचे. त्यामुळे सकाळी लवकर उठून आपापल्या कामधंद्याला जायचे. आत्माराम याला दारू पिण्याची सवय लागल्यापासून तो घरी उशिरा यायला लागला व सकाळी उशिरा उठायला लागला. दिवसभर मोलमजुरी करून दमलेल्या सुमनला घरी आल्यानंतरही एकटीला सर्व काही कामे करावी लागायची. स्वयंपाक झाल्यानंतर तिला आत्माराम घरी येण्याची वाट बघत बसावं लागू लागलं. घरी आल्यानंतर आत्माराम याला बडबड करण्याची सवय लागली होती. शांततेत जेवणारा आत्माराम आता जेवण करताना सुद्धा आपटधापट करू लागला होता. जेवण झाल्यानंतर आत्माराम हा सुमनशी 2 गोष्टी बोलायचा व झोपायचा. पण दारू पिल्यावर घरी आल्यानंतर सुमन हिच्याशी त्याचे बोलणेच बंद झाले. परिणामी सुमन हे मनातून उद्ध्वस्त झाली होती. आत्मारामला दारूचे व्यसन लागण्याआधी तो दिवसभराच्या मजुरीचे पैसे सुमनच्या हाती द्यायचा. सुमन ही त्याच्या व आपल्या मजुरीतील पैशातून घर खर्च भागवायची. पण आता आत्माराम याच्या मजुरीचे पैसे दारूमध्ये तो खर्च करू लागला. त्याचा आर्थिक ताण सहन करणं सुमनला अशक्य होत होतं. शांत स्वभावाचा व गरजवंताच्या मदतीला धावून जाणारा, इतरांची विचारपूस करणारा व वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून इतरांची चिंता करणारा आत्माराम हा पूर्णपणे बदलला होता. पोटात दारू गेली की तो हैवान बनायचा. त्याच्या मनाविरुद्ध कोणी बोललं की तो त्याच्यावर रागावायचा व त्यामधून तो भांडणे करायचा. 23 सप्टेंबर 2024 रोजी दिवसभर मोलमजुरी करून सुमन ही सायंकाळी घरी आली. घरातील सर्व आवराआवर करून ती स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक करून ती आत्माराम घरी येण्याची वाट पाहत होती. दिवसभर काम करून थकल्याने तिला झोप यायला लागली होती. पण आत्माराम घरी आल्याशिवाय ती जेवत नसे व झोपतही नसे. त्या दिवशी तसेच झाले. आत्मारामची वाट पाहत होती. रात्री खूप उशीर झाला तरी आत्माराम हा काही घरी आला नव्हता. त्यानंतर उशिरा आलेला आत्माराम जेवण करेल आणि झोपेल असे सुमन हिची अपेक्षा होती. पण झाले उलटेच. आल्या आल्या आत्मारामची बडबड सुरू झाली. सुमन ही त्याची समजत घालून त्याला जेवणाचा आग्रह करीत होती. पण आत्माराम समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. दिवसभर काम करून थकलेल्या सुमनला कडकडून भूक लागली होती. केव्हा जेवते आणि केव्हा झोपते असे तिला झाले होते. पण आत्मारामला त्याचं काही घेणं देणं नव्हतं. आताशा तुमच्या दारू पिण्यानं घरी उशिरा येण्याचे, घरी पैसे न देण्याचं बडबड करत बसण्याचं प्रमाण वाढलंय. तुमच्या या वागण्याचा मला वैताग आलाय असं सुमननं आत्मारामला म्हणताच आत्मारामचं पित्त खवळलं व त्याच्या पोटातल्या दारूने हुसळी घेतली. तो तिला म्हणाला, तू माझी बायको आहेस, मी तुझा नवरा आहे, तू मला असं कसं बोलू शकतेस असं म्हणत आत्मारामने सुमनचे केस धरून तिचे डोकं
घराच्या भिंतीवर जोरात आपटलं. भिंतीवर डोकं आपटता सुमन ही जनावरासारखी ओरडली. त्या सरशी आत्माराम आणखी चवताळला व त्याने लाथाबुक्क्याने सुमनला मारहाण करण्यास सुरुवात केली. हाती मिळेल त्याने तो सुमनला मारू लागला. तो मार असह्य झाल्याने सुमन जीवाच्या आकांताने ओरडत होती. परंतु रोजमरे त्याला कोण रडे या म्हणीनुसार सुमनच्या ओरडण्याचा आवाज ऐकूनही तिच्या शेजारील कोणीही धावून आलं नाही. शेवटी मार खाऊन सुमन ही जमिनीवर निपचित पडली. आत्मारामही शांत झाला आणि तोही न जेवता झोपी गेला. सकाळी आत्मारामला जाग आली तेव्हा सुमन ही जमिनीवर शांत झोपली होती. आत्मारामने सुमनला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती उठून बसण्याची तिच्यामध्ये अवसान नव्हते. तिच्या सर्वांगावर जखमा होत्या. अनेक ठिकाणी तिच्या अंगावर सूज आली होती. रात्री काय झालं म्हणून शेजारी पाजारी व नात्या गोत्यातील माणसे सुमनच्या चौकशीला आली. तेव्हा तिची अवस्था पाहून सर्वच जण घाबरले. शेजारी पाजारी यांनी सुमनला औषधोपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. उपचार घेत असतानाच तिची प्राणज्योत मालवली. सुमन गतप्राण झाल्याचे कळताच आत्मारामला घाम फुटला व तो घाबरलेल्या स्थितीत आत्मारामने तिथून पळ काढला. शिरपूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळता सुमनचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टम अहवालामध्ये सुमन हिचा मृत्यू जबर मारहाणीमुळे ओढवल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आढळले. त्या दरम्यान धर्मसिंग शिवदास पवारा यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला संशयित आरोपी आत्माराम पवारा यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली व फिर्यादीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला सुमनचा नवरा आत्माराम पवारा यांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आत्माराम पवारा याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठी पोलीस तपास पथक शोध घेत होते. त्या दरम्यान पोलिसांना कळाले की आत्माराम पवारा हा शिरपूर तालुक्यातील बोराडा गावामध्ये एका नातेवाईकाकडे लपून बसण्याची गोपनीय माहिती पोलीस तपास पथकाला मिळाली. पोलीस तपास पथकाने बोराडे गावातील त्या घराला वेढा घातला आणि त्या घरात दडून बसलेल्या आत्माराम पवारा याला ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने आपणच आपल्या बायकोचा खून केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.